शेतकऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येते। कृषी केंद्राचं शटर डाऊन झालेलं आहे। राज्यातील कृषी केंद्र हे बंद आहेत। राज्यातील जवळपास 5000हून अधिक कृषी केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे। कृषी खतं, बियाणं, कीटकनाशक विक्रेते हे आजपासून संपावर गेलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। प्रातिनिधिक स्वरूपाची राज्यातील दृश्य आहेत। संभाजीनगर, नागपूर, भंडारा, मालेगाव, शिरूर, येवला, हिंगोली, गोंदिया या ठिकाणी हा संप पुकारला गेलाय। राज्यभरात सर्वत्रच हा संप पुकारला गेलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। आज जे आमचा संप आहे, महाराष्ट्रभर सर्व कृषी विक्रेते यांनी आज आपल्या दुकानं आजपासून बेमुदत बंद ठेवलेले आहे। त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत। पहिली गोष्ट, शासनाने आमच्यावर जे साथी पोर्टल ऍप लादलेलं आहे ते प्रथमतः बंद करण्यात यावं। दुसरी गोष्ट, खता सोबत आम्हाला जे लिंकिंग केलं जातं ते मोठ्या प्रमाणावर लिंकिंग केलं जातं आणि तो माल शेतकरी आमच्याकडून घेत नाही। तो माल आम्हाला तसाच फेकून द्यावा लागतो। कच्चा माल जो काही आखाती देशातून येत होता त्याच्या वाहतुकीला मर्यादा पडायला लागल्या। डॉलर महाग झाला, त्यामुळं जे कच्चा माल अजून महाग व्हायला लागला। शिवाय सरकारनं त्याच्यावरची असणारी सबसिडी कमी केली, जी खत कंपन्यांना सरकार सबसिडी देतं, ज्याच्यामुळं आपल्याला परवडेल या दरामध्ये खत कंपन्या खतं विकत असतात। ती सबसिडी कमी केल्यामुळे या तिन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून आज खताचे दर आकाशाला भिडलेले आहेत। याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे। त्यांनीच तो प्रश्न निर्माण केलाय, त्यांनी सोडवलं पाहिजे।